बुधगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। स्मरणात् सर्वपापग्नं स्तवनाद् इष्टवर्शनं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशम्। हयग्रीव दयासिन्धु रन्धूकृत भवाम्बुधेः प्रबन्धमप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेन सम्। सत्यवत्या कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्रण्यापतिमच्युतं। ब्रह्मान्ताः गुरुवस्साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मने। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रह समुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। प्रथमतः जाऊंगेनो कुंभापुरधीश जाऊनशिलो भारतीश मुख्य प्राणांतर्गत श्री लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपाल कृष्ण देवाक नतमस्तक जाऊंगेनो। तशीची आमगेले गोकर्णमठाचे समस्त वृंदावनस्थ स्वाम्याले वृंदावनांक नतमस्तक जाऊंगेनो। आमगेले विद्यमान्य स्वामी जाऊनशिले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वाम्याले चरणकमलाक नतमस्तक जाऊंगेनो। विशेष रीतीनं हे GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे मुखांतर वेदवाणी कार्यक्रमाचे प्रस्तुत केले तसले गरुड पुराणाचे एक विशेष एक ज्ञानयज्ञ कार्याक सर्व आस्तिक भजक आबाल वृद्ध स्त्री पुरुष सर्वांक श्रवण करतसले एक निमित्तान तुमका सर्वांक हांव स्वागत करता सुस्वागत। कालच्या दिवसांतू आम्ही सर्वही एक परमात्माले सन्निधानांतू विशेष रीतीनं करत असले ज्ञानयज्ञ कार्याचे 14वे अध्यायांतू गरुड देवालय परमात्माक विचारिल तसले यमराजाले यमलोकाचे बदल सर्वही एक कशी रीतीनं यमपुरी आसा आणि कोण कोण यमद्वाराच्यान कशी वताची म्हणत असले सर्वही कर्तव्य आम्ही कालच्या दिवसांतू पळोवंक गेलो कृतार्थ जाल्ले आसाची। आयच्या दिवसांतू पंचदश अध्याय 15वे अध्यायू सुकृत जन्माचरणाचे निरूपणाचे बदल गरुडदेव परमात्माक कश रीतीनं विचारता म्हणत असले विशेष जाल्ले तसले एक आम्ही कर्तव्याचे एक ज्ञानयज्ञ कार्यांतू सर्वान एक मनान भागी जावंक गेलो। हे परमात्माले दिव्य अनुग्रहाक कारणीभूत जाव्या। गरुड सांगता असा धर्मात्मा स्वर्गंती भुक्त्वा जायते विमले कुरे अतस्तस्य समुत्पत्तिं जननी जठरे वध। सुकृत जन्माचे विशेष रीतीनं पुण्यफलानिमित्त धर्मराजाले सभेक विशेष रीतीनं पुनः पुनः मनुष्य जावंगेनो वचूंगेन येताची म्हणत असले प्रश्नाचे वैरी परमात्माक प्रश्न करत असा आणि जे सुकृताचे स्वर्गभोगाचे भोगन घेवन कुलांतू जन्माक आयले तसले सर्वही कशे रीतीनं हे धर्मराजाले सभेक वताची ते बदल आपणाक क्रमचित्त जावंगेन आपणाक तुवें सांगका परमात्मा म्हणून सांगून गरुडदेव परमात्माक विचारता यथा विचारम कुरुते देहस्मिन् सुकृती जनाः तथाहं श्रोतमिच्छामि वद मे करुणानिधे। सुकृत देहांतू ताजेचो विचारा बदल आपणाक पुनः पुनः तुका म्हाका आयकूच तसले एक कौतुक दिल्लें आसा। परमात्मा करुणानिधे तुवें आपणाक सविस्तार वृत्तांताचे जाणून दिवका म्हणून सांगून परमात्मा लागी भिन्न करत आसा। परमात्मा सांगता साधु पृष्ठं त्वया ताक्ष परम गोप्यां वदामि ते यस्य विज्ञानमात्रेण सर्वज्ञत्वं प्रजायते। गरुडा तू विचारिल तसले प्रश्न समंजसा जाल्यार आपण तुका सांगता असा कोणाकची सांग नाशिल तसले उत्तर आपण तुका सांगता असा हे सर्व ही तुका सांगिल नंतर ज्ञान उत्पन्न जातले म्हणून सांगून गरुडाक परमात्मा पुनः सांगत असा वक्ष्यामि च शरीरस्य स्वरूपं परमार्थिनां ब्रह्मांड गुणसंपन्न योगिनां धारणस्वदं के। हे शरीराचे स्वरूप तुका सांगता अनेक गुणाच्यान युक्त जाल्ले तसले योगीच्यान धारण करत तसले योग्य जाल्ले तसले शरीर षट्चक्र चिंतनम यस्मिन् तथा कुर्वन्ति योगिनः ब्रह्मरद्रे चिदानंद रूपध्यानं तथा शृणोके। योगीन तुझी षट्चक्राचे साधना चिंतना कोरगिनो विशेष रीतीनं ब्रह्मरद्राच्यान द्वाराच्यान चिदानंद रूपाचे ध्यान नित्य ही परमात्मो करत असेल तसले परमात्माले उद्देश्य करचे तसले ध्यान ते सर्व ही कर्तव्य आपण तुका सांगता म्हणून सांगता शुचीनां श्रीमातां गेह जाते सुकृती यथा तथा विधानम नियमन तत्पित्रो कथयामि ते के। सुकृत दिल तसले पवित्राचे श्रीमंताले घरांतो जन्म घेताची ते सर्व ही आवसुले बापसुले बदल आपण तुका सांगता ऋतुकाले तु नारीणां तद्विद्यने चतुष्टयं तावान्नयो लोकाद् वक्त्रं पापं वपुषी संभवेत के। ऋतुकालाचे 4-4 दिवसाक स्त्री संग त्यजन करका कित्याक की मारी इंद्रान दिल्ली असले ब्रह्महत्या शरीराचे दोषो
ते पाप ते शरीरान दुरता तद्निमित्तानं 3 दिवस स्त्रीचे रजोदर्शनाचे निमित्तानं स्त्री दर्शन घेवच्याना स्नात्वा सचैलं सा नारी चतुर्थे हनिशुद्ध्यते सप्ताहाती देवानां भवेद्योगा व्रतार्चने चौथे दिवसाक स्त्रीनं सचैल स्थान कोरंगिनो तदनंतर ती शुद्ध देता चौथे दिवसाक पितृप्रीत्यर्थ देवतादी पूज्य करचाक योग्य जावंगिनो उत्पत्ती देता सप्ताहामध्ये यो गर्भा सभवान् माशलयानाशयः प्रायशः संभवत्रत्र पुत्रा स्रष्टा यमद्यतः 7वे दिवसा भितरे गर्भाधान करचाक योग्य नाही शिले सामान्य जावंगिनो 8वे दिवसाक पुत्र उत्पत्ती देता तद्निमित्तानं 8वे दिवसा भितरीची पुत्र देता म्हणून सांगून संभवने युग्मासु पुत्र जायन्ते स्त्री युग्मासु रात्रिषु पूर्व समक्त तजुस्र तस्मात् गद्मासु संशयेत के समतितींतो पुत्रो विषमतितींतो कन्या जनन उत्पद्यता तजिकालाच्या निमित्तानं ऋतुकालाचे 7 दिवस सोडणो युग्मतिथींतो ऋतुदान अवश्य जावून करका 8वे दिवसांतो 10वे दिवसांतो 12व्या दिवसांतो 14व्या दिवसांतो आणि 16व्या दिवस ह्याची समतिथी युग्म विषमतिथी म्हणजे 7, 9, 11, 13 हे सर्व हे विषमतिथी म्हणून घेत असा षोडतो निरीशा स्त्रीनाम सामान्य समुद्रता या वै चतुर्दशी रात्री गर्भास्तिष्ठे ते वै यह सामान्य जावंगिनो स्त्री का 16 दिवसापासून ऋतुकाल उत्पत्ती देता 14व्या दिवसाका गर्भाधानाच्या प्रदाप्त विशेष रीतीनं परमात्माले अनुग्रहानिमित्त गर्भ रप्ता म्हणून सांगणो परमात्मा हंगा उल्लेख करत असा गुणभाग्या निधिपुत्र सदा जायते धार्मिकः सानिशा प्राकृतिक जीवन लभ्यते कदाचनः गुणवंत जावंगिनो भाग्यवंत जावंगिनो धर्मज्ञ जावंगिनो समबुद्धी जावंगिनो सत्पुत्र तक्का उत्पत्ती देता 14व्या दिवसाका रात्रिका निर्भाग्य सुदाचे हे भाग्य मिळणं अर्थात पुण्यवंत जाल तसलं गर्भाधान करचाका 14व्या दिवसा रात्री तो तक्का जन्मदत्ता म्हणून सांगणो परमात्मा स्पष्टीकरण देत असा पंचमे हनी नारेणाम कार्यम मधुरभोजनम कटुक्षारम च तीक्ष्णं च ताक्ष्णं मुज्यम च धूरतः ऋतुकालाचे संदर्भारी अत्यावश्यक जावंगिनो स्त्रीनं करचे तसले कर्तव्य कसन की म्हणे ऋतुकालदल तसले 5व्या दिवसाका स्त्रियनं मधुर जावंगनशील तसले अस्वाधार्य नहीशील तसले भोजन स्वाध्वरीतीनं विशेष रीतीनं साधू भोजन करका मस्त रीतीनं आमशे तिक्षे आणि जे अत्यंत वगरू देल तसले सर्व ही उष्ण वस्तू सर्व ही त्यजन करका तत्क्षेत्र मुदिक्पात्रम बीजम चापमव्येतम तस्मिन् नरकः पापी सम्यक फलवान यतः स्त्रीले गर्भ म्हणणारे उदर म्हणणारे औषधीचे झाड देव तसले एक विशेष देल तसले फलवान्वितचे भूमी म्हणून सांगून सांगता पुरुषाले वीर्य म्हणणारे भूमींतू रौच तसले बीज हे सर्व ही एक कोयरू काणगेनो कळे काणगेनो कशी रीतीनं आम्ही ते स्वच्छंद देणं पडे पाऊस येणं पडे कशी रीतीनं धान्य रौच की तरी योग्य देल तसले मधुर पदार्थानं कशी रीतीनं पोट भरूसून घेता की तशी त्या रीतीनं वीर्य स्थापन दिल्यानंतर योग्य गुणाढ्य गुणभरित रूपभरित असेल तसले पुत्र रूपाक जन्म देवचाक योग्य देल तसले फल भरित देल तसले भूमी दानो म्हणून घेता तांबूल पुष्प श्रीखंडै संयुक्त शुचिर्वर्जसद धर्मामाधाय मनसी सत्फलम संविशेष्टमान के पुरुषांसुद्धाचे तांबूलाचे भक्षण करका पुष्पमाला धारण करका श्रीगंधाचे सर्व हे आलिंगन गंधानुलेपन करून घेऊ का हे सर्व ही धर्माप्रमाणेची स्त्री संघाचे आचरणातान कर का म्हणून सांगणो हंगा परमात्मा विशेष रीतीनं सांगत असा निशके समये याद्रान नरचित्त विकल्पना तद्वाक्ष संबंधूय भूर्जंती विक्षकुक्षिगाः गर्भाधानाचे समयाचरी मनुष्याला चित्य खंचे कल्पनेच्यान विचाराधीनाच्यान उर्तकी स्वतचोलो स्वभावो ते गर्भांत उत्पत्ती देत असले जीवाचे वैरसुदाचे प्रवेश घेता म्हणून सांगणो हंगा परमात्मो हंगा सांगत असा चैतन्यं च बीजं च नित्यं नित्यं शुकं स्थितं कामाश्चित्तं च शुक्रं च यदा हेकत्वम् उपानयात के चैतन्य दल तसले भुजबीत सदाकाल वीर्यांतु स्थिर जावंगनुरता कामदेवाले चित्त वीर्य हे सर्व ही एकत्व जावंगनो विशेष रीतीनं ते स्त्रीले योनींतु वीर्य पडचित असल संदर्भारी पुरुषाले वीर्य आणि स्त्रियाले रुधिर हे संयोगानिमित्त गर्भाचे एक पिंडोत्पत्ती क्रमान दत्ता म्हणून सांगणो हंगा परमात्मो सांगत असा परमानंददः पुत्रो भवेद गर्गदकृती भवंती तस्य निखिल क्रियापुंसवनादिकाः गर्भदानाचे संदर्भारी पुत्राक परमानंद दत्त असले एक हर्षोद्गार दत्त असले सर्व ही पुंसवनादी सर्व ही कृत्य सर्व ही संस्कार तक्का योग्य रीतीन कर का म्हणून सांगणो परमात्मा सांगता जन्म प्राप्नोति पुण्यात्मा ग्रहेषु च गतेषु च तस्मात् जन्म समये विप्रा प्राप्नुवन्ति धनं बहुः असले पुण्यात्मा का उच्चग्रह योगाचे संदर्भारी जननदता जनकालाचे तद संदर्भारी विशेष रीतीनं तगेले बापसून ब्राह्मणाक योग्य दल तसले धनाचे दान कर का म्हणून सांगणो परमात्मा हंगा विशेष रीतीनं आमका
विज्ञापन विशेष रीतीनं दिलं तसल्या सविस्तार वृत्तांताचे चिंतन आमका परमात्मा श्लोक रूपार करतसा विद्या विनय संपन्नो वर्धिता पितृवेश्मणी सताम संगेन भवेस्वार्गाम न विशारदाः कोण पुत्र दिलं तसलो विद्या विनयाच्या संपन्न जावंगनो आपणाले बापसूले घरांत तो योग्य रीतीनं सत्पुरुषालय संघटा बशी विशेष रीतीनं पंडितालय संघाचे बशी विशेष रीतीनं दिलं तसले विद्या संपादन करता म्हणून सांगनो परमात्मा सांगता दिव्यांगनादि भोक्ता सत्पुत्राणा दानवान धनी पूर्वं कृतवस्तीर्ण्य महापुण्य फलोदयात के तदनंतर तगेला यौवनावस्थेंतू उत्तम दिलं तसले स्त्री कन्या रत्न तक्क विशेषतेनं विवाहाधिकारी म्हणता धनरवंत जावंगेनो दाता रहित जावंगेनो पूर्वजन्माचे जपः तपः तीर्थादी पुण्यफलानिमित्त योग्य दिलं तसले तक्का अनुरूप दिलं तसले पत्नी तक्का मिळता म्हणून सांगनो हंगा परमात्मा सांगतसा ततश्चेते ते नित्यमात्मान विचारणे आध्यात्मरूपवाध्याभ्याम कुरुते ब्रह्मचिंतनम के तदनंतर मुकावेले तगेले वृद्धावस्थेंतू सर्वही ताणे तीर्थयात्रादी कर्तव्य घडका आत्माचे परमात्माचे सर्वही विचाराचे ब्रह्मचिंतनाचे ज्ञान ताणे विशेषतेनं परमात्माले अनुग्रहानिमित्त सर्वही ताणे संपादन करून घेऊ का म्हणून सांगनो परमात्मा सांगतसा असंज्ञा संगबोधाय ब्रह्मणोन्वयकारिणाः कित्याद्वयान मार्गस्य गुणास्ते कथमाव्ययम के आत्मशब्दाचे परमात्मा कोण परमात्मा निमित्तानं सृष्टीचे कसन एक चिंतन दिल्यासा हे सर्वही आत्माचे पृथिव्याचे ब्रह्माचे अन्वय सर्वही ताणे संगरहित जावंगनो परब्रह्माचे मेळच तरीची पृथिव्यादी सर्वही गुण आपण तुक सांगता म्हणून सांगनो परमात्मा हंगा उल्लेख करत असा पृथ्वी आप तेज वायू आकाशाचे स्थूल देहचे पंचभूताचे तत्वाचान शरीराचे निर्माण दिल्यासा तगस्तिन्नाड्यो रोमाणी मांसांचैव खगेश्वरः एते पंचगुणा भूमाया ते प्रकीर्तिताः गरुडा पंचमहाभूताचे भिन्न भिन्न गुण म्हणून सांगले रे त्वची अस्ति नाडी रोम मांस म्हणत असले हे पांच भूमीचे गुण जांगनसा लाला मूत्रंच तथा शुक्रम मज्जां रक्षांच पंचमम आपां पंचम गुणां प्रोक्ता तेजसो पापिनी शमायाः लाला मूत्र वीर्य मज्जा रुधिर हे सर्वही हे उत्काचे तेजोगुणाचे अंशीभूत जांगनसा शुद्धात्रशा तदास्तालम निद्रां कांते सतैव च तेज पंचगुणां ताक्ष्य प्रोक्तां सर्वत्र योगिदिभिः कोणाका पोटा भूक लागत की त्रशा सक्तदत की आलस्य निद्रा कांती हे सर्वही तेजोगुणाचे विशेष संपन्नभरित गुणसा अंकुचम ध्यावनं च लंघनं च प्रसारणं चेष्टितं चैव पंचेते गुणवायो प्रकीर्तितः संकोचन देवचे धावचे करचे उल्लंघन करचे विस्तार देवचे चेष्टा करचे ही सर्वही पांच वायूचे गुणभरित जांगनसा गोशांशिश्चाच शून्यश्च मोहचिंचांश संशयः आकाशस्य गुणा पंचज्ञाते वास्ते प्रयत्नतः शब्दाचे शून्य मोह चिंता संशय हे सर्वही आकाशगुणाचे पंच तत्व जांगनसा मनोबुद्धि अहंकारादश्चित्तं चेति चतुष्टयम् अंतःकरण बुद्धिष्ट पूर्वाधिकमवासिताम के मन बुद्धि चित्त चंचल अहंकार हे सर्वही अंतःकरणाचे पूर्वजन्मांतू केलेले तसले शुभाशुभाचे कर्माचे फलानिमित्त सर्वही प्राप्तीकरण देता म्हणून सांगून परमात्मा सांगता असा श्रोतम तक्षुषी जिह्वां घ्राणं ज्ञानेंद्रियाणि च वाक्पाणी पादयोत्स्थानी कर्मेंद्रियाणि च के श्रोत्र त्वचा नेत्र जिह्वा नासिक हे सर्वही ज्ञानेंद्रिय जांगनसा वाक हातु पायु गुध गुहेंद्रिय सर्वही पंचकर्मेंद्रिय जांगनसा दिशा पवन सूर्य प्रचेता अश्विनी कुमार वह्नि इंद्र उपेंद्र मित्र ब्रह्म वरुण हे सर्वही धा कर्मज्ञी कर्मेंद्रिय जांगनसा इडा पिंगल सुषुम्ना गांधारी गज जिह्वा पूषा यशस्विनी अलंबुषा कुशुष्वापि शंकनी दशमी तथा पिंडमस्तिता हेत्या या प्रधान दशनाडिकाः अलंबु कुहु शंकिनी हे सर्वही धा मुख्य नाडी जांगनसा प्राण अपान वायु उदान व्यान नाग कूर्म देवदत्त धनंजय हे सर्वही धा प्राणेंद्रिय जांगनसाचे हृदिप्राणो गुधेपानो समानो नाभिमंडले उदान कंठदशे स्वाधान्यायो सर्वशरीरगः हे प्राण ऊर्ज स्थान के मरे हृदयांत एक प्राण गुदाचे अपान एक प्राण नाभिंतु समान दलतसल प्राण कंठांत उदान दलतसले प्राण व्यानो वायो सर्व शरीरांतो हे सर्वही पांच प्राण उरताच के तद्निमित्तानं हे सर्वही कर्तव्य परमात्मान सांगितलं असले नैते वाक्यो न वायो सारांशो सर्वनाडीशो आहारो भक्तमात्रो य हि वायो न क्रियद्विदाः व्यानक म्हणतसले वायू अन्नांतू सारांतू विशेष रीतीनं अंश भरित दलसले नाडी भरचाक नाडींतू भितरी भरचाक कारणीभूत दलसा आहार स्वीकार केल्यानंतर वायूचे रूपानं दोन्ही भाग कोरगिनो उत्पत्ती करतके ते सर्वही गुदाचे निमित्तानं बाहेर येत तसले अन्न आहाराचे विष्कृत जांगनो जठराग्नींतू जीर्ण जांगनो योच तसले प्रविष्ट जांगना म्हणून सांगनो परमात्मा हंगा उल्लेख करत असा कर्णा नासिका जिह्वा दंता नाभिर्नखा गुदम गुह्यम शिराम वपूर्वापो मलस्तानी चक्षते कान नांक तशीची डोळे आणिची जीभ दांत नाभी आणिची नांगुट गुहा गुहेंद्रिय मस्तकाचे शरीराचे सर्वही रोम हे मल बाहेर गेल तसले जाग जांगनसा एवं सर्वे प्रवर्तन्ते स्वकर्माणि वायवः
उपलब्ध्यात्मना सत्ताम सूर्यालोकम यथा जनाके हे सर्वही वायुले सत्तेनचे आपल्या आपल्याला कर्म कर्तव्य सर्वही करताचे सूर्याचा न प्रकाश घेऊन सर्वही जीव कर्म प्रवर्तांतो वायुरूपारे प्रवर्त जांगनो करचा कारणीभूत जांगनसाचे इदानीं नरदेहस्य शृणुरूपद्वयं खगा व्यवहारिकमेकंच द्वितीयं परमार्थिकं के गरुडा हे मनुष्याला देहाचे रूप जांगनसा हे सर्वही व्यवहारिक आणि पारमार्थिक जांगनो असा आपण सांगनो परमात्मा हंगा उल्लेख करत असा हे सर्वही कर्तव्य शुक्रम दृढमधुम ध्येयम कुडवम शोणितम स्मृतम षष्टुतरम त्रिमास्तास्तु देहे प्रकृतिता दोने फल वीर्य तशीची धा एक कुडव प्रमाणाचरी स्त्री का पुत्रोत्पत्तिकारक जांगनो असा आपण सांगनो हे सर्वही शरीरांतो 360 अस्ति उरता आपण सांगनो परमात्मा हंगा विशेषते सांगतसा स्थूल सूक्ष्म नाडी 1 कोटीपासून उरतके 50 फल पित्त उरतके 25 फल श्लेष उरता आपण सांगनो हंगा सांगता सतत जांगनो आम्ही जन्मायुष्यस्तना विष्टामूत्राचे प्रमाण उर्ण हे देहाक सर्वही गुणयुक्त जांगनो व्यावहारिक शरीर म्हणतका म्हणताचे भुवनानि च सर्वाणि पर्वताद्विपसागराः आदित्यादा ग्रहशांती संती शरीरे परमार्थिकाः हे परमार्थिक शरीर म्हणरे 14 लोक सर्वही पर्वत सर्वही द्वीप सर्वही सप्तसमुद्र सर्वही सूर्यादी नवग्रहादी सर्वही पारमार्थिक शरीरांतो ऊर्जित असले रूप म्हणून सांगनो परमात्मा सांगता पारमार्थिका हि देहे च षट्काराणि भवन्ति च ब्रह्मांडे ये गुणा प्रोक्ता स्वेपेन संस्थिताः परमार्थिक देहांतो षट्कर्म जांगनो ब्रह्मांडाचे गुणगुण सर्वही रूप उरता परमार्थिकं देह षट्कर्म तांते योगिनां धारणस्वदां येषां भावनाय जंतुर्भेदा जरारुजूपुकम योगीचे धारण केले सरे सर्वही गुण ध्यान विराट रूपाचे मनुष्याला शरीरांतो ध्यानाचित्त जांगनो परमात्मा उरता म्हणून सांगनो हंगा विशेषतीनं हाजीचे उल्लेख केल्यासा रसोदधिं रसे विद्याचूर्णे दधिस्सागरः स्वाददो लंभिकास्ताने जानुनि द्वानुसुतः रसांतो समुद्राचे शोणितांतो दधिसमुद्र कंठांतो स्वादुदकाचे समुद्र विशेष रीतीनं उरता म्हणून सांगनो हंगा विराट रूपाचे विशेष रीतीनं आमका चिंतन केलेसा ह्याका स्वरूप आधारांतो चतुर्दलानां वसानां पंचमाश्रयं स्वाधिष्ठानमपि प्रकारं सभालंतांतकं पत्रकं रक्तांभं मणिपूरकं दशादलं दडाढ्यां घरसंतकां पत्रे धाभिशीर्चनापुरं हेमैं कंठावतारम आधार चक्राचे अग्निसमान वर्णाचे 4 अक्षर व श श स स्वाधिष्ठान चक्राचे सूर्यसमानाचे षट्वक्र भ म म य र ल मणिपुराचे चक्राचे धा द दल वित्रिश्री न ढ ढ ढ न न द थ थ ध ध न फ फ ब ब अनाहुत चक्राचे स्वर्णमय दल तसले 12 धलीर उरता ख ख घ घ ङ छ छ झ झ न ठ म्हणत असले हे सर्वही युक्त जांगनो विशुद्ध चक्राचे प्रकाशमान जांगल तसले 16 स्वर सहित जांगनो भ्रुकुटींतो आज्ञात चक्र जांगनो रक्तवर्ण जांगनो हंस म्हणले एक 2 दळाच्या न सचक्राचान षटचक्राचान प्रकाशमान दसले सहस्र दळाचे कमल विशेष रीतीनं सत्यमय आनंदमय सदाशिवमय ज्योतिर्मय अनादिकाल म्हणत असले ब्रह्मचिंतनाचे विशेष रीतीनं आम्ही चिंतन करका म्हणून सांगनो परमात्मा सांगतसा गणेशंच विधम विष्णुम शिवम जीवम गुरुंततः व्यापकंच परब्रह्मम कर्माचक्षेषु चिंतयेत्के षटचक्राचे क्रमान सदेवतेचे गणेश ब्रह्मा विष्णू शिव बृहस्पती गुरुदेवालय चिंतन सर्वव्यापी दसले परब्रह्मालय ध्यान आम्ही सर्वही करका म्हणून सांगनो परमात्मा हंगा विशेष रीतीनं आमका उल्लेख करत असा कृत्वा च मानसीं पूजां सर्वचक्रे निदिशति ततो गुरुपदेशेन गायत्री मजपां जपेत्के सर्वही अन्य बुद्धीच्या न षटचक्रांतो मानसपूजा विशेष रीतीने कोरगेनो गुरुचे उपदेशानिमित्त सर्वही गायत्री मंत्राचे गायत्री नारायणालय उपवासो उपासना आम्ही सर्वही करके अधोमुखे तत्र रंध्रे सहस्रदल पंकजे हंसगम श्री गुरुम ध्याये द्वारकराभुजामुजम मानसपूजा प्रकाराचरे विशेष रीतीनं ब्रह्मदलाचे सहस्रदलाचरे अधोमुख कमल उरता थई वर अभयदान दिल तसले गुरुविलय ध्यान आम्ही विशेष रीतीनं चिंतन करका शालितं चिंतयेत् देहं तत्पादानामृतधारे च पंचोपचारे संपूजे प्रणामे सेवेन च के तदनंतर गुरुले विशेष रीतीनं मानसिक उपचार पूजा जलधाराच्या न देहाक शुद्धी केल तसले स्नान पंचोपचारे पूजा सर्वही कोरगिनो स्तुती आम्ही श्रद्धेनं करका म्हणून सांगनो परमात्मा आमका हंगा उल्लेख करत असा ततोध्याये षण्मुखाम्यां धामारंद्रा गतिर्यतम तथा तेन गताम यांती तद्विष्णु परमं पदम के कुंडली ध्यान दिल्यानंतर ब्रह्मरंध्राच्या सुषुम्ना ध्यान विशेष रीतीनं सुषुम्नाच्या विष्णुले परमपद वच्चाक विशेष रीतीनं परमात्माले आलिंगन करचाक परमात्माले चरणकमलाचे स्पृष्ट करचाक विशेष रीतीनं दिव्य सायुज्य पात्रीकरण देवचाक आमका कारणीभूत दिल्ला म्हणून सांगनो परमात्मा सांगता ततो मुच्चचिंतम रूपम स्वयं ज्योति सनातनम सदानंदम सदाध्याये मुहूर्ते ब्राह्मसंज्ञके तदनंतर ब्राह्ममुहूर्तांतो परमात्माले स्वरूपाचे चिंतन
विशेषतेनं स्वयं प्रकाशದಲ್ಲಿ ತಸಲೋ ಆದೇಶದಲ್ಲಿ ತಸಲೋ ಆನಂದಮಯದಲ್ಲಿ ತಸಲ ಧ್ಯಾನ ರೂಪಾರಿ ಅಮ್ಮಿ ಕರ್ಕಕ್ಕೆ ಏವಂ ಗುರುಪದೇಶೇನ ಮನೋನಿಶ್ಚಲಾಂ ನಯೇತ್ ನತುತ್ಸ್ವೇನ ಪ್ರಯತ್ನೇನ ತದ್ವಿನಾಂ ಪವನಂ ಭವೇತ್ಕೆ ಗುರುಪದೇಶ घेऊन मन निश्चल रूपारे धारण कोरगिनो गुरुपदेश नैशिल दसले मनोनिग्रह जायना तद्निमित्तान संसाराचे जनन मरण आमका चूकना म्हणत दसले उद्देश्यान विशेषतेन गुरुले अंतर्गत जाऊन आम्ही एक ध्यान आस्थित कद मनसाच्या विशेषतेन ध्यानांतो आलिंगन कोरगिनो परमात्मा का विशेष रीतीनं मनपूर्वकದಲ್ಲಿ दसले विशेष चिंतन कर काम सांगनो परमात्मा का सांगत असा अंतर्यागम विदायैव बहिर्यागम समाचरेत स्नानसंदादिकं कुर्यात् धर्जयार्चनं के अशी रीतीनं अंतर्याग मानसा पूजा बहिर्याग ब्राह्य पूजा स्नान संध्यावंदनादि सर्व ही हरि उपासादि देवता पूजा अर्चादिनी सर्व ही आम्ही कर काम सांगनो परमात्मा सांगतसा ब्रह्मादिश्च सर्वज्ञम एवमेव विनिश्चितः त्रिवारं वेदशास्त्राणे विचार्य च पुनः पुनः हे ब्रह्मादि देवानुचे सह वेदपारायण अभिप्रायाचे तीन तीन पंथ आम्ही विचार करून घेणो भगवत भक्ती आचरणा सर्व ही जप तप आदि श्रेष्ठ म्हणून घेणो निश्चय दिलेसा तद्दुकून आम्ही यज्ञयागाच्या अंतर्गत दसल्या पद्माच्या परमात्माला विशेष रीतीनं चिंतन करून घेऊच्याक आम्ही कार्यरूप जाऊ के यज्ञादा तपोयोपी सद्भाश्चित्त शोधकारकाः फलरूपाच मद्भक्ती लब्धा ना वसदीतिके यज्ञाच्या सद्धर्माच्या चित्तशुद्धी देता चित्तशुद्धी दिला रे भगवत भक्ती वाढता भगवत भक्ती वाढला रे फलप्रद जाऊन देता हे सर्व ही जन्मदुःखाजी कसनेची करचाक प्रारंभीकरण जाऊ का तर रे जन्म मृत्यूच्या सर्व ही आमका कार्यमुखाच्या एक विमोचन घडचाक परमात्माला विशेष रीतीनं उपासन कर का म्हणून सांगनो आमका परमात्मा सांगतसा एवमाचरणं ताक्ष करोति सुकृती नरः संयोगेन च मद्भक्त्या मोक्षं याति सनातनं गुरुडा ह्या रीतीनं पुण्यपुरुषानं सर्व ही परमात्माला उपायानं विशेष रीतीनं भक्ती करच्या निमित्तानं ताका योग्य दिलं तसले मोक्ष प्राप्ती देता म्हणून सांगनो परमात्मा ताका विशेष रीतीनं हे पंचोदशाध्यायांत असेल तसले मोक्ष जन्माच्या निमित्तानं सुकृती जन्माचराचे निरूपण विशेष रीतीनं तक्का गरुडदेवाक परमात्मान केलेसा गरुडदेवाक सांगितलं सरे सविस्तार वृत्तांत सर्व ही सूतपुराणिकानं शौनकादी ऋषीवर्याक विशेष रीतीनं उच्चारणा निमित्तानं तांका सांगितलं तसले ज्ञातो आम्ही सर्व ही आयच्या दिवसांतो पंचोदशाध्यायाचे 15व्या अध्यायाचे सर्व ही विस्तृत ज्ञानयज्ञ कार्याचे फल आम्ही सर्व ही आस्वादन केलेसा हे सर्व ही पंचादशाध्यायाचे सर्व ही कर्तव्य परमात्माला चरणारविंदांतो भक्तीनं श्रद्धेनं आम्ही सर्व ही अर्पण करून कृतार्थ जाव्या आईच्या दिवसाचे हे ज्ञानयज्ञ कार्यांतो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीनं सर्व ही लोकांना एक भाग घेतलेला असा अंका आस्वादन केलेसा हे ज्ञानयज्ञ कार्यांतो श्रवण त्यांनी करून तांगेले सर्व ही जन्मांत असेल तसले सर्व ही पापकृत्य त्यांनी दूरीकृत करून घेतलेले असा हाजे निमित्तानं परमात्मो कुंभापर दिश दिल तसलो भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी व्यंकटेशाला चरणारविंदांतो आईच्या दिवसाचे ज्ञानयज्ञ कार्य भक्तीनं अर्पण करून आम्ही सर्व ही कृतार्थ जाव्या हे ज्ञानयज्ञ कार्याचे फल सर्वांकामका सर्व ही परमात्माला उद्देश्यानं प्राप्ती करून जावं हे GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे मुखांतर वेदवाणी कार्यक्रमाच्या प्रस्तुत केलं तसले हे गरुड यज्ञ कार्यांतो गरुड पुराणाचे महाकार्यांतो विशेष रीतीनं सर्व ही एक आस्वाद केले तसले सर्व ही भाग्य आमका बी सदोदित परमात्मा घडून दिव हाजे निमित्तानं आमगेले म्हालगड्याले कृपा दृष्टी कृपा अनुग्रह नित्य निरंतर जावंगनो आमगेले कुटुंबाचरे सदा उरो म्हणून सांगनो परमात्मा लागी विशेष रीतीनं विनंतीपूर्वक प्रार्थना करून मिगेले विशेष रीतीनं हे ज्ञानयज्ञ कार्य परमात्माला सन्निधानांतो विशेष रीतीनं कृष्णार्पण करत असा तस्स श्री कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे.